आला गेटवरून उभे असताना धावधावला करू नका. नंबर आला की आपल्याला सगळ्यांना सोडण्यात येईल. ज्या ज्या कक्षात जो जो नंबर दिलेला आहे त्याला हळूहळू आम्ही सगळ्यांची तपासणी करणार आहोत. कोणी आतमधून चारचौघडा विचारणा करू नका. काही दिव्यांग बांधव लाईनीत उभे आहेत. माझी त्यांना विनंती आहे, खुर्च्या घ्या आणि लाईनीत बसून घ्या. आम्ही पुढच्या अर्ध्या तासात 1 तासात सगळ्यांची शांततेत तपासणी करणार. परिसरामध्ये ज्यांचं काम नाही त्यांनी कुठल्या गावावरच्या सेविका सगळ्या कुठल्या गावच्या सेविका तुम्ही तुमच्या गावातल्या पेशंटला आणण्यासाठी काय व्यवस्था केली आहे का? तुम्हाला विनंती करतोय त्यांची तपासणी झाली असेल गाडीची पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये घरपोच उपलब्ध. एक गाडी तुमच्या लांबोटीला आहे, तुमच्या गावाला कोळेगावला नाही. तुमच्याकडे तुमचं गाव कुठलं? अशा काही ग्रामसेवक इतर प्रशासनातील यंत्रणेतील घटक तुमचं गाव कुठलं सिस्टर? तुम्ही मोळचे. कोणी उभं राहू नका. पाडवामध्ये कोणी फिरण्याची गरज नाही. गेटवर कोणी यायची गरज नाही. सगळ्यांना आम्ही त्या सूचना देण्याचा लक्ष द्या. 7 वर्षांपासून चला ग्रामपंचायत वगैरे निवडून तुम्हाला सांगितलं आहे का तुमची वैयक्तिक तारीख येणार सांगितलं होतं तुम्ही पेशंटची कंडिशन कुठलं गाव? विरवडे. बरं मी आता तुमची एक रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला काय परिस्थिती सांगा. विरवडे गावला तुम्हाला गाडी दिली आहे वाहन, तुम्ही कोण फोन केला गाडी तुम्ही मग तुम्ही सांगा की आम्हाला ते विरवडे गावचं थांबा सांगा. तुम्ही आता वैयक्तिक गाडी घेऊन आलाय, म्हणजे आता तुमचं पेशंट कसं आहे ते? पेशंट कंडिशन नाही ती चालायची कंडिशन. पेशंटची कंडिशन मग ती म्हणताय पूर्ण. हां, त्याला काय व्यवस्था वगैरे केली या जायची काय? केली होती. हां, कुठली गाडी? त्यांनी केली सांगताय का? हां, त्यांची गाडी कुठली काय माहित नाही मला, पण मी बघितलीच नाही कुठली केली. हां, तुमची वैयक्तिक तुमची गाडी तुम्ही भाड्याने घेऊन आला. भाड्याने घेऊन. हां, नमस्ते.